नमस्कार सर्वांना, हाऊसवाईफ मराठी या चॅनलवर तुमचं स्वागत आहे। तर आज मी बनवणार आहे मस्त अशी मसुराची डाळ। ही आखी मसुराची डाळ खूप छान लागते खायला। चला तर बनवूया मस्त अशी ही मसुराची डाळ आखी। तर मसुराची डाळ बनवण्यासाठी मी 1 वाटी अशी मसुराची डाळ घेतली। मसुराच्या डाळीसाठी लागणारं साहित्य मी पालकाचे 2-4 पानं घेतले, हिरवी लसणाची पात घेतली, एक अर्धा टोमॅटो घेतला, कोथिंबीर आणि हिरव्या मिरच्या मसुराच्या डाळीला तडका देण्यासाठी। तर आता चला मी बनवायला सुरुवात करते। पालक बारीक चिरून घ्यायची, कोथिंबीर बारीक चिरून घ्यायची, आणि हा टोमॅटो बारीक चिरून घ्यायचा। आता ही मसुराची डाळ मी कुकरच्या भांड्यामध्ये टाकून ही भाजी धुवून घेणार आहे। मस्त अशी धुवून घ्यायची ही भाजी, मसुराची डाळ। मस्त अशी धुवून घ्यायची छानपैकी। याच्यात कचरा गिचरा असला तर निघून जातो, तशी निसलेलीच आहे ही डाळ। याच्यामध्ये टोमॅटो टाकायचा कुकरमध्ये, थोडीशी कोथिंबीर टाकून घ्यायची, ही कोथिंबीर टाकायची आणि ही चिरलेली पालक टाकायची। ही पालक मी अगोदर धुवून घेतली होती। आता हे टोमॅटो हे टाकून घ्यायचं याच्यामध्ये। याच्यामध्ये हळद टाकायची थोडीशी आणि थोडंसं मीठ टाकायचं। आता याच्यामध्ये पाणी टाकून घ्यायचं। आता या कुकरच्या 2 शिट्ट्या बनवून घ्यायच्या। आता याच्या शिट्ट्या बनवून घ्यायच्या। 2 शिट्ट्या झाल्यानंतर मी डाळीचं कुकराचं ढाकण काढून घेतलं। बघा आपली डाळ मस्त अशी शिजून तयार झाली, मसुराची डाळ बघा किती छान। आता याला मस्त तडका द्यायला सुरुवात करू। चला तर तडका देऊया मस्तपैकी। खूप छान लागते ही मसूर डाळ। आता मी तडका देणार आहे। कढई चांगली तापू द्यायची। कढई तापल्यानंतर याच्यामध्ये तेल टाकायचं। मी 2 पळी तेल काढून घेतलं होतं, 2 पळी तेल टाकलं। आता हे तेल चांगलं तापू द्यायचं। तिख्या मस्त अशा भाजू द्यायच्या, तडतडू द्यायच्या। तिख्या भाजल्यानंतर याच्यामध्ये लसणाची पात टाकायची। आता कोथिंबीर टाकायची। ही कोथिंबीर आणि हे मस्त असं भाजून घ्यायचं। नंतर हिरवी मिरचीचा ठेचा टाकायचा। आता हे 2 मिनिटं असं परतून घ्यायचं। मस्त 2 मिनिटं परतून घ्यायचं याला। हळद टाकायची आणि शिजवलेलं वरण टाकायचं। खूप छान लागतं हे मसुरीचं वरण। तुम्हाला जर ही मसुराची डाळीची रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि माझा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद।